अर्थसंकेत प्रस्तुत महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कार्यक्रम उत्साहात संपन्न. नामांकित ब्रँड्सचा सन्मान. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड महाब्रँड हा अर्थसंकेत प्रस्तुत एक भव्य आणि प्रतिष्ठित बिझनेस सन्मान सोहळा असून महाराष्ट्रातील विश्वासार्ह आणि लोकप्रिय ब्रँड्सचा गौरव याद्वारे करण्यात आला. या कार्यक्रमात विविध क्षेत्रातील यशस्वी उद्योग, स्टार्टअप्स आणि कौटुंबिक व्यवसायांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी, ग्राहकांचा विश्वास आणि सातत्यपूर्ण गुणवत्तेबद्दल सन्मानित करण्यात आले. उद्योग क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ब्रँड्सना ट्रॉफी आणि गौरव पत्रिका देऊन सन्मानित करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या ब्रँडची प्रतिष्ठा आणि ओळख अधिक दृढ झाली. हा सोहळा केवळ पुरस्कार वितरण नसून महाराष्ट्रातील उद्योजकता, ब्रँड बिल्डिंग आणि ग्राहकांच्या विश्वासाचा उत्सव ठरला. महाराष्ट्रातील विविध भागातील विविध व्यवसायातील ब्रँड्सना सार्वजनिक मतदान प्रक्रियेद्वारे लोकांनी दिलेल्या मतांनुसार विविध श्रेणींमध्ये सत्कार करण्यात आला. 7 दिवस अर्थसंकेतच्या व्हॉट्सअप चॅनेलवर घेण्यात आलेल्या या मतदानात 3 श्रेणींमध्ये प्रत्येक ब्रँडला मतदान करण्यात आले. 1. मोस्ट पॉप्युलर ब्रँड. 2. मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड. 3. बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड. मोस्ट पॉप्युलर ब्रँड श्रेणीमध्ये विको लॅबोरेटोरी, पितांबरी, योजक फूड्स, अंग्रेजी ढाबा, खो गो, देव मसाले यांची निवड जनतेने केली. मोस्ट इनोव्हेटिव्ह ब्रँड श्रेणीमध्ये MEPL, इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ स्पोर्ट्स अँड मॅनेजमेंट, एडमार्क मल्टीव्हेंचर्स यांची निवड जनतेने केली. बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड श्रेणीमध्ये छत्रपती शिवाजीज क्रिएटिव्ह सोल्युशन्स, फिनशॅक, जनसेवा अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी ली, वास्तू रविराज, हिंदुस्थान को-ऑप क्रेडिट सोसायटी ली यांची निवड जनतेने केली. कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून एजिस डायग्नॉस्टिक्सचे डॉक्टर अविनाश फडके, रुरल रिलेशन्सचे श्री प्रदीप लोखंडे, सेंट अँजेलोस ग्रुपचे श्री एग्नेलो राजेश अथायडे, येस बँकेचे उपाध्यक्ष श्री दीपक शर्मा व GS महानगर बँकच्या चेअरपर्सन गीतांजली शेळके व अर्थसंकेतचे संस्थापक डॉक्टर अमित बागवे उपस्थित होते. कृत्रिम बुद्धिमत्तेला पर्याय नाही, असे मत अमित बागवे यांनी मांडले. दीपक शर्मा यांनी लघु उद्योजकांनी कोणती काळजी घ्यावी याबद्दल मार्गदर्शन केले. GS महानगर बँकेच्या गीतांजली शेळके यांनी महिलांनी स्वतःचे घर विकत घ्यावे यासाठी बँकेतर्फे विशेष कर्ज योजना राबवत असल्याचे सांगितले. प्रदीप लोखंडे यांनी ब्रँड बनण्यासाठी कोणती काळजी घेणे आवश्यक आहे याचे मार्गदर्शन उपस्थित उद्योजकांना केले. ब्रँड बनण्यासाठी सातत्य व संयम अत्यावश्यक असल्याचे मत प्रदीप लोखंडे यांनी मांडले. अथायडे यांनी कोणताही व्यवसाय उधारीवर करणे टाळा असा संदेश दिला. मराठी माणसाने जगभर ब्रँड नेला पाहिजे अशी प्रेरणा एग्नेलो राजेश अथायडे यांनी दिली. डॉक्टर अविनाश फडके यांनी 200 कोटींचा ब्रँड 50 कोटीला कसा विकत घेतला याचा किस्सा सांगितला आणि व्यवसायात कंप्लायन्स पाळणे अत्यावश्यक आहे असेही सांगितले. आयकॉनिक ब्रँड पुरस्कार यावेळी प्रदान करण्यात आले. आयकॉनिक ब्रँड ऑफ महाराष्ट्र पुरस्काराने यास्ट कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेडचा व चौगुले विद्यालय डोंबिवली यांचा सन्मान करण्यात आला. आयकॉनिक स्टार्टअप ब्रँड पुरस्काराने स्मिता सिलेक्शन स्वामींनी व आयकॉनिक सायन्स कोचिंग ब्रँड ऑफ मुंबई पुरस्काराने शिव सायन्स क्लासेसचा सन्मान करण्यात आला. आपण जेव्हा ब्रँड हा शब्द बोलतो तेव्हा आपल्या डोळ्यांसमोर मोठमोठी नावं येतात, जसे की आयफोन, मर्सिडीज, रोल्स रॉयस, रोलेक्स. भारतीय ब्रँड म्हटले की टाटा, बिर्ला अशी नावं समोर येतात. परंतु मराठी उद्योजकांचे सुद्धा जगप्रसिद्ध ब्रँड आहेत, पण ते हवे तसे समाज मनावर बिंबवले गेले नाहीत. या सगळ्याचा विचार करून 2017 साली महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड उपक्रमाची सुरुवात अर्थसंकेतचे संस्थापक अमित बागवे यांनी केली. या उपक्रमाच्या माध्यमातून मराठी उद्योजकांच्या ब्रँडसाठी लोकशाही पद्धतीने सार्वजनिकरित्या मतदान घेण्याची सुरुवात झाली. 3 श्रेणी ठेवण्याचे उद्दिष्ट होते की सर्वसामान्य जनता एखाद्या ब्रँडला कोणत्या नजरेने बघते हे त्यातून कळते व त्या व्यवसायाला जर सुधारणा करणे आवश्यक असेल तर त्याप्रमाणे सुधारणा करता येईल. सुरुवातीला मतदान प्रक्रिया वेबसाईटद्वारे राबवली जात होती. यावर्षी बदल करून सिंगल क्लिक व्होटिंग सुरू केले, ज्यामुळे प्रत्येकाला व्होटिंग प्रक्रिया बघता येते. कोणत्या ब्रँडला कोणत्या श्रेणीत किती मते मिळाली आहेत वगैरे. मग ग्राहक असो, गुंतवणूकदार असो, व्हेंडर असो की नातेवाईक आणि मित्रपरिवार असो, सगळे या मतदानात सहभागी होऊ शकतात.
आणि मतदान बघूही शकतात. महाराष्ट्राचा लोकप्रिय ब्रँड कार्यक्रमामुळे मराठी उद्योग जगतात. ब्रँड व ब्रँडिंगबद्दल जागरूकता निर्माण होण्यास मोठी मदत झाली आहे.